जय गजानन मित्रांनो. आज आपण एका अशा व्रताबद्दल बोलणार आहोत ज्याच्या कृपेने घराघरात सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य नांदतं. हो, आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे पवित्र व्रत, ज्याला महाराष्ट्रात अतिशय मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. हा गुरुवार लक्ष्मीच नव्हे तर अन्नपूर्णा मातेचीही विशेष कृपा घेऊन येतो. गुरु महादेवाची आशीर्वाददायी ऊर्जा या दिवशी आपल्या जीवनात उतरते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे व्रताचं महत्त्व, पूजा साहित्य, पूजा मांडणी, व्रत कसं करायचं, मार्गशीर्ष गुरुवार कथा, उपवास पद्धती, काय करावं काय करू नये आणि उद्यापनाची संपूर्ण माहिती. तर चला मित्रांनो, या पवित्र ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. नंबर 1. मार्गशीर्ष गुरुवार व्रत म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार लक्ष्मी गुरुवार किंवा अन्नपूर्णा गुरुवार म्हणून साजरा केला जातो. या व्रतामुळे मिळते धनवृद्धी, अन्नसमृद्धी, कुटुंबात शांतता, सौभाग्यवृद्धी, गुरुग्रहाची कृपा. नंबर 2. हे व्रत कोण करतात? हे व्रत मुख्यतः स्त्रिया करतात, पण त्यासाठी बंधन नाही. विवाहित स्त्रिया, सौभाग्य आणि गृहसमृद्धीसाठी. अविवाहित मुली, उत्तम जोडीदारासाठी. ज्या घरात आर्थिक अडचणी असतात, अन्नपूर्णा मातेची कृपा मिळण्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानलं जातं. नंबर 3. पूजा साहित्य. पिवळी फुले, हळद, कुंकू, अक्षता, दीप, कापूर. लक्ष्मी श्रेष्ठ अन्नपूर्णा मातेची प्रतिमा किंवा मूर्ती. उपर्ण, पिवळा कपडा, पाणी, पंचामृत. नैवेद्य, गूळ, चना, गोड धान्य, पुरणपोळी किंवा गव्हाचा हलवा. अगरबत्ती. ओटीसाठी साहित्य, वाणी, पिशवी, फळ. लाल पिवळा चुडा. नंबर 4. पूजा मांडणी. पूजा जागा स्वच्छ करून पिवळं कापड अंथरावे. देवीची प्रतिमा, दीप, नैवेद्य, फुले, पंचामृत सुंदररित्या मांडावे. देवघर ईशान्य किंवा उजवीकडे असेल तर उत्तम पांढरा किंवा पिवळा प्रकाश वातावरण अधिक पवित्र करतो. नंबर 5. व्रत कसे करावे? सकाळी एक स्नान करून शुभ किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावेत. 2 दीप लावून देवीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात. 3. पिवळी फुले वाहावीत. 4. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम गुरुवे नमः मंत्राचा जप. 5. मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथा वाचावी, ऐकावी. 6. गोड नैवेद्य अर्पण करावा. 7. आरती करून प्रसाद वाटावा. नंबर 6. मार्गशीर्ष गुरुवार कथा. एक वेळ अशी होती, एका गरीब ब्राह्मण स्त्रीच्या घरी नेहमी दारिद्र्याचे सावट होते. शेजारी तिला हिणवत आयुष्य अडचणीत जात होतं. एके दिवशी एक वृद्ध स्त्री तिच्या दारात येते. ती दुसरी कोणी नसून लक्ष्मी माता असते. ती तिला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्यास सांगते. त्या स्त्रीने श्रद्धेनं व्रत केलं आणि तिच्या घरी आनंद, अन्नधान्य, सबस्टन्स यांचं आगमन झालं. शेजारी आश्चर्यचकित झाले. ती स्त्री म्हणाली, ही सर्व कृपा मार्गशीर्ष गुरुवार व्रताची. या कथेतून एकच संदेश मिळतो, श्रद्धेने केलेली उपासना कधीच वाया जात नाही. नंबर 7. संध्याकाळची छोटी पूजा. एक छोटा दीप लावावा, देवीची आरती करावी, कुटुंबातील सर्वांना प्रसाद द्यावा. 8. उपवास कसा करावा? उपवासाचे 3 प्रकार. 1. पूर्ण उपवास, फक्त पाणी, फळहार. 2. एक वेळ सात्विक भोजन. 3. मीठ विरहित आहार. शक्य असेल ते पद्धत श्रद्धेनुसार स्वीकारावी. नंबर 9. गुरुवारी काय करू नये? केस, नख कापू नयेत. वादविवाद, राग, कटू शब्द, काळे उग्र रंगाचे कपडे, लोखंडाची वस्तू देऊ नये, खोटं बोलू नये. नंबर 10. उद्यापन पद्धत. मार्गशीर्षातील 4 गुरुवार पूर्ण झाल्यावर देवीची विशेष पूजा, ओटी भरून देणे, गोड प्रसाद वाटणे, देवीचे आभार मानणे,
हे व्रत पूर्णत्वास नेण्याची ही प्रक्रिया आहे. नंबर 11. व्रताचे फायदे. धनवृद्धी, आर्थिक स्थैर्य, सौभाग्यवृद्धी, पती-पत्नी सौख्य, गुरुग्रह शांत होणे, घरातील वातावरण प्रसन्न. मित्रांनो, हे होतं मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं संपूर्ण पवित्र मार्गदर्शन. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही हे व्रत करता का? जय जय लक्ष्मी माता, जय गजानन.